या फोटोपासून सुरू झालेला हा प्रवास 4 वर्षांनंतर इतका सुंदर दिसतोय ना, नजर न लागो. नव्याने आईबाबा झाल्यानंतर आता जरी गोष्टी बदलल्या आहेत, परंतु तुझा पेशन्स आणि तुझा भोळेपणा अगदी. पण हो, माझ्यावरचं प्रेम आणि माझी काळजी करणं मात्र वाढलंय. हे सगळं ना आधीपेक्षा खूप सुखावणारं आहे. आपल्या रोड ट्रिप्स, शॅडो ऋतूचं आपल्या आयुष्यात येणं, आपलं घर आणि गाडी घेणं, आपल्या स्वबळावर आपलं छोटंसं विश्व तयार करणं, हे सगळं बघून ना आता जाम भारी वाटतंय की हो, आपण करून दाखवले. तसं तर ना मला हँडल करणं अजिबात सोपं नाही आहे. त्यासाठी माझ्या घरच्यांनी तुला जो देवमाणसाचा पुरस्कार दिला आहे ना, त्याबद्दल मला जरा जेलसी आहेच, पण ते अगदी खरं आहे. तुला घरात तुझ्या वागण्याबद्दल 1000 तक्रारी करणारी मी ना, माझा नवरा असा आहे बरं का, हे जगाला मिरवून सांगताना खरंच मला खूप प्राऊड फील होतं. हृदयाच्या जन्मानंतर आपल्या प्रेमात एक वाटेकरू आला. म्हणून तू जरी माझं सगळं जग नसलास ना, तरी तुझ्याच भोवती माझं सगळं जग फिरतं बरं का. घरापासून लांब राहत असताना वेळप्रसंगी तू माझी आई, बाबा, मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण या सगळं भूमिका निभावतोस. तेव्हा ना असं वाटतं खरंच मी खूप पुण्य कमावलं आहे की तू माझ्या नशिबात आहेस. तू चांगल्या पार्टनरसोबत चांगला बाबासुद्धा होतो यात शंकाच नाही आहे. तू ना माझा हक्काचा आभाळ आहे. गेली 4 वर्ष प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात तू माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहेस आणि दोघां मिळून आपण प्रॉब्लेमसुद्धा खूप छान पद्धतीने सॉल्व करतो आहे. यावर्षी नव्याने आईबाबा झालो आहे म्हणून जरा गोष्टी थोड्या अवघड आहेत, पण आपण हळूहळू मात्र सगळ्या गोष्टी शिकतो आहे आणि हा कठीण प्रसंगसुद्धा निभावून नेतो आहे. घरकाम, जॉब आणि रिदूला सांभाळणं यामध्ये तू मला जी हेल्प करतो आणि मला काही गोष्टींसाठी जे मोटिवेट करतोस ना, त्याच्यासाठी खरंच मनापासून खूप खूप थँक्यू ऋषू. प्रेमासोबत कधीकधी आपल्यात भांडणेही होतात आणि चिडचिडसुद्धा होते, परंतु कुणीतरी एकाने कमीपणा घेऊन दुसऱ्याला समजवण्यातच खरं प्रेम दडले ना, हे मात्र खरं आहे. बाकी काय, तुझ्यातलं तो पेशन्स, राग आणि प्रॅक्टिकल माइंड जे आहे ना, ते मला कधीच न मिळू, नाहीतर आपल्या संसारात ना ती मज्जाच राहणार नाही. खरं आहे ना रे? तुला माहिती आहे, तू ना माझं हक्काचं घर आहेस. तू माझं आभाळ आहेस, ज्यात फक्त तू आणि मी आणि आपली आभाळभर स्वप्न आहेत. तर दोघांचे राहिलेले बकेट लिस्टमधली स्वप्न पूर्ण करण्याची ताकद भोले आपल्याला देव, हीच देवाचरणी प्रार्थना. आणि एकमेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले पंख खंबीर राहो, हीच देवाचरणी प्रार्थना. गेली 4 वर्ष जसं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात ना, तसे इथून पुढेही उभा राहा हीच आशा करते. वन्स अगेन हॅपी ॲनिव्हर्सरी.